नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण जे जॉब करणारे विद्यार्थी असतील किंवा ज्या गृहिणी असतील त्या दोन्हीसाठी किंवा जे लॉंग टर्म मध्ये प्लॅन करतायत, काहीतरी पार्ट टाइम जॉब करतायत किंवा फुल टाइम पण जॉब करतायत, त्यासाठी आपण एक स्ट्रॅटेजी किंवा नेमक्या काय गोष्टीवरती तुम्ही भर द्यायचा आहे एकदम टू द पॉइंट आणि एकदम परफेक्ट पद्धतीने बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्व प्रकारचे व्यक्ती म्हणजे जे काही जॉब करणारे असतील, घरी राहून अभ्यास करणारे असतील, सगळे प्रश्न जवळपास 23 प्रश्न आणि काही विद्यार्थ्यांचे पर्सनल प्रश्न पण मी याच्यात घेतलेले आहेत शेवटी। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ केवढा जरी मोठा जरी झाला असेल हरकत नाही, पूर्ण याच्यात मी आपलं जे काही आहे प्रश्न ते याच्यात मेन्शन केलेले आहेत। ओके, चला पहिला प्रश्न आहे किंवा पहिल्या गोष्टी आहेत काय बघूयात आपण आता। पहिले आहे की तुम्हाला अभ्यासाला वेळ कमी मिळतो, म्हणजे तुम्ही जॉब करता, कुठे करता असा काही। आता याचे जॉब करणारे कुठले असतील, एक तर गव्हर्नमेंट वाले, प्रायव्हेट वाले किंवा पार्ट टाइम वाले। ओके, की अजून काही जे घरी राहत आहेत, गृहिणी आहेत, घरीच आहेत, घरचं काम करून वगैरे जॉब करतायत, हे अभ्यास करतायत अशा आहेत। किंवा काही गृहिणी असतील, जॉब पण करत असतील, अभ्यास पण करत असतील, सगळी तारंबळ आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज करून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात। तर त्यांना नेमकं काय सांगायचं मला, एकदम परफेक्ट प्लॅन मला तुम्हाला सांगायचा आहे। ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं अभ्यासाचं टेन्शन खूप कमी होईल आणि प्रॉपर पद्धतीने अभ्यास होईल। बघा, तुम्हाला अभ्यासाला वेळ कमी मिळतो का, तर मिळतो, हे 100% मान्य करा की मला कमी वेळ मिळतो म्हणजे मी लागणार नाही असं नाही। कसं आहे की तुम्हाला वेळ कमी मिळतो 100%, तुम्हाला वेळ कसा मिळतो, तुम्हाला दिवसभरात वेळ कमी मिळतो। मग बाकीचे समजा लागतायत 2 वर्षात, समजा उदाहरणासाठी 2 वर्षात लागतायत, तर तुम्हाला 3 वर्ष लागतील। तुम्ही म्हणताल कसं काय, एकच वर्ष वेगळं लागेल का, जाऊ दे आपण धरू 4 वर्ष लागतो। तुम्ही म्हणता 4 वर्ष लागतायत, मग इथं 4-5 वर्ष झाले फुल टाइम अभ्यास करणाऱ्याच काय होतंय हे विचार केला का तुम्ही? हे तुम्ही विचार करत नाहीत, हे नाही की करता तर थोडं नॉर्मली विचार करतो की 4 ते 5 वर्ष झाले अभ्यास करणाऱ्याची प्री पण निघत नाही, त्याचा पोस्ट पण भेटत नाहीये। 2 वर्षात काही आहेत जे पटकन पोस्ट काढतात, तुम्ही आहेत की तुम्हाला 3 ते 4 वर्ष अभ्यास करायचा आहे। तुम्ही घरचं काम करत असाल, पार्ट टाइम जॉब करत असाल, फुल टाइम करत असाल, एखादी छोटी पोस्ट असेल, मोठी काढायची असेल। आता जे एकाचा मेसेज आला होता, मी रात्री काम करतो, दिवसभर माझा अभ्यास होत नाही, कसं होईल? झोपावं लागेल ना। झोप पूर्ण घेऊन जेवढा वेळ मिळतो प्रॉपर पद्धतीनं तेवढा वेळ अभ्यास करावा, स्पष्ट सांगणं आहे। ह्याच्यात लपवालपी नाहीच की अभ्यासाला वेळ कमी मिळतोय, वेळ कमी मिळतोच आहे, हे ऍक्सेप्ट इट अँड वर्क ऑन इट, तेवढंच आहे, बाकी काहीच नाही, याच्यात उपायच नाहीये, काहीच नाही। पण ही विचार केला का तुम्ही की लागणारे 2 वर्षात लागणारे आहेत, कमी आहेत, तुम्हाला 3-4 वर्ष लागतील जर त्यांना 2 लागत असतील तर, त्यांना एक लागत असेल तर तुम्हाला 2 लागेल, त्यांना जर 6 महिने लागत असतील तर तुम्हाला 1 वर्ष लागेल, दुप्पट कालावधी लागेल तुम्हाला, हे मान्य करा ना। म्हणजे दिवसभरात ते जर 8 ते 10 तास, हे बघा 10-12 तासाच्या 10 तासाच्या वर कोणाचा अभ्यास होत नसतो। काही दिवस सोडले तर परीक्षेच्या आधीचे होऊ शकत नाही, कसं बस सिटिंग होईल 12 तास 8 तास, अभ्यास होत नसतो। तुम्ही थकला आहात त्याच्यावरती काम करा, थोडंसं फ्रेश टाइम मध्ये चलत फिरत एखादं करा, काही ना काहीतरी करा, तर ती गोष्ट आहे। तुम्हाला लॉंग टर्म प्लॅन करावा लागेल। हे 6 महिन्यात लागतात मग मी पण लागतो असं नसते होत। याच्यामुळे काय होतं की असं कंपॅरिझन ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्याला काय होतं की फ्रस्ट्रेशन होतं, हे एकदम उडतं सगळं। ओके, कळलं का? लॉंग टर्म प्लॅन करावा लागेल। त्यांचा 6 महिन्याचा प्लॅन आहे, 1 वर्षाचा प्लॅन आहे, ते लागतील कदाचित हे परत बोलतोय की सक्सेस रेट किती आहे एमपीएससी मध्ये, स्पर्धा परीक्षेत 1-2%। आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही, आपण म्हणतो की ते 8 तास बसलेत, अरे पण 8 तास बसून 5 वर्ष व्हायलीत ना, तरी काही होत नाहीये। तुम्हाला आमचं कसं होईल? तुमचं होणार आहे, तुम्ही काय करायचे, सातत्य ठेवायचंय। पण हे मार्केटमध्ये भेटतं का, किराणा दुकानावर गेलो 2 किलो सातत्य द्या, नाही। एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे तुम्हाला, खूप मिनिमम वाचायचे, पुढे मी बोलणार आहे त्याच्याबद्दल। ती गोष्ट आहे, लॉंग टर्म प्लॅन ठेवा। तुम्ही 3 महिन्यावर 4 महिन्यावर परीक्षा आहे, जर तुमचा काहीच अभ्यास नाहीये, तुम्ही पास होणार नाही, सहज परीक्षा द्या, अभ्यास कंटिन्यू ठेवा। अभ्यास सुरू आहे तुमचा, इथे 3 महिन्यावर 4 महिन्यावर परीक्षा आहे, अभ्यास कंटिन्यू ठेवा। परत 3-4 महिन्यावर परीक्षा आहे, अभ्यास कंटिन्यू ठेवा। त्या परीक्षेला टार्गेट करू नका, तुमचं लॉंग टर्म प्लॅन इथं आहे, 1 वर्षानं, 1 वर्ष इथं याच्यावरती फोकस ठेवा, अभ्यास सुरू ठेवा, इथं परीक्षेला देऊन या। अभ्यास परीक्षेचा नका करू, परीक्षेचा या करा, सुरूच ठेवा, ही परीक्षा देऊन टाका, अभ्यास या परीक्षेला फोकस करा। 1-1.5 वर्षानं एक प्लॅन करा, तर पास व्हाल, तर पूर्व निघेल, तर जगाल। बरेच जण बघितले, आता मला भरपूर कॉल येतात की जॉबला आहे, अमुक आहे, प्रायव्हेटला आहे, गव्हर्नमेंटला आहे, पेमेंट आहे बऱ्यापैकी, तरी टेन्शन आहे। तुम्हाला तर जॉब आहे ना, प्रायव्हेट असेल गव्हर्नमेंट असेल, प्रायव्हेटला थोडासा चांगला पगारवाली म्हणतोय, कमी पगारवाली सोडून द्या बाजूला,
त्यांना देखील टेन्शन आहे की वेळ भेटत नाही, हे नाही. अरे मग जे लॅबमध्ये 8-10 तास बसणारे हे 4-5 वर्ष झाले रिकामे बसलेत, यांच्याकडे कोण बघणार आहे? ते तर विचारे बनतायत, आम्हाला कुठलाही पाहिजेत. जे तुम्हाला जॉब भेटलाय हे यांचं ड्रीम आहे ना, आहे का नाही? तुमचं ड्रीम होतं तुम्ही जेव्हा इथं होते तेव्हा. तुम्ही इथं गेल्यानंतर तुमचं ड्रीम वाढलं. विरोध आहे का त्या गोष्टीला? विरोध नाहीये, बरोबर आहे. पण समाधान तर पाहिजे थोडंसं. चिडचिड नको, भांडणं, रडगाणं, चिडचिड होणं, अभ्यास न होणं आहे ना. तुमच्याकडे काही ना काही जॉब आहे, त्याच्यामुळे तुम्ही लॉंग टर्म प्लॅन करा. जे काही गृहिणी असतील, जॉब करणारे असतील, गृहिणींनी देखील दररोजचं काम आहे करावंच लागेल. त्याच्यात काही चुकीचं आहे का? जेवढा वेळ आपल्याला मिळतो तेवढंच करणं गरजेचं आहे. मिनिमम मटेरियल वापरायचं तुम्हाला, मॅक्झिमम त्याला रिवाईज करायचं. एका विषयाला एकच पुस्तक बस सफिशियंट आहे. नोट्स पण कशा काढायच्यात काय याच्याबद्दल पण पुढे बोलणार आहे. एक प्रॉपर बुकलिस्ट तुम्हाला पाहिजे. म्हणजे आपल्या बुकलिस्टचा बघून घ्या, सरळ सेवेची आहे, कंबाईनची आहे, राज्यसेवेची आहे, सगळ्या बुकलिस्ट टाकल्या प्रॉपर पद्धतीनं. त्या तेवढीच घ्या. एका विषयाला एकच पुस्तक सफिशियंट आहे, खतम बात, काहीच नाही. ती गोष्ट मिनिमम मटेरियल, मॅक्झिमम रिव्हिजन. हे 4 पुस्तक आणले पॉलिटिक्सचे, इकॉनॉमिक्सचे, वाचायला आधीच तुम्हाला वेळ नाहीये. ही ऍक्सेप्ट द थिंग्स. ती गोष्ट कळली का तुम्हाला? ओके. आणि गृहिणीचं एक असतं की आम्हाला खूप काम करावं लागतं. आता काम करावंच लागतं. जे काही बिचारी जॉब करणारे आहेत, प्रायव्हेटमध्ये पण काम करतायत, ते काम करताच आहेत ना. त्याच्यामुळे स्वतःला गिल्ट फील करू नका की आम्ही घरकाम करतो म्हणजे आम्ही कमी आहोत. नाही, ते तुमचं कर्तव्य आहे. जे जॉब करतायत, कामावर जात आहेत, ते त्यांचं कर्तव्य आहे. जे त्याचं कर्तव्य करत आहे ते पण गरजेचं आहे की नाही. काही जण म्हणतात की लेकर आहेत त्यांचंच आवरावं लागतं. आवरावंच लागतं ना, ते एक पार्ट आहे. लाईफ सगळं कशासाठी सुरू आहे? हे लाईफसाठी सुरू आहे. जॉब सुरू आहे कशासाठी? त्यासाठीच ना. लग्न होईल वगैरे वगैरे. ह्या गोष्टी जर नसतील, परिवार जर नसेल, तर कोण शिकायला येईल का? उद्या जर जाहीर केलं की नोकरी नसली तरी मुलगी मिळेल, कोण येईल का स्पर्धा परीक्षा करायला? खूप कमी येतील. हीच रियालिटी आहे. ऍक्सेप्ट द रियालिटी अँड वर्क ऑन इट. ही महत्वाचं आहे. प्रॉपर बुक लिस्ट आहे. चला पुढे जाऊयात आपण. पुढचं आहे नोट्स काढायला वेळ नाहीच आहे. त्याला अल्टरनेटिव्ह काय? तुम्ही पुस्तकावरतीच अंडरलाईन करा. पण कुठं? ज्या गोष्टीवरती प्रश्न विचारला तिथेच अंडरलाईन करायची. ज्या गोष्टींवरती प्रश्न आला तिथं हायलाईट करायची. मग तुम्हाला प्रश्न बघावे लागतील. मग बरेच जण म्हणतात सर आम्ही टॉपिक वाचतो, नंतर क्वेश्चन वाचणार, टॉपिक वाचणार, मग आम्हाला याच्यात वेळ जातोय. हो, जे लॅबमध्ये वाचते त्यांचा वेळ जातोय. आधी तुम्हाला वेळ कमी आहे त्यांच्यापेक्षा. हरकत नाही ना, तुम्ही लॉंग टर्म प्लॅन करताय, जाऊ द्या वेळ, आज हरकत नाही. मी म्हणतोय ना 6 महिन्याचं सिलेक्शन व्हायचं, 1 वर्ष लागेल, 1.5 वर्ष लागेल, 2 वर्ष लागतील, पण होईल तर घरी. होण्याला महत्व आहे. आज समजा तुम्ही नाही वाचले, चला पुस्तकच वाचले, परत यावंच लागेल ह्या गोष्टींवरती. क्वेश्चन टॉपिक यावंच लागेल. अगदी 0 असाल तर, वर्ष झालं तयारी करत असाल तर क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन याच्यावरती यावंच लागणार आहे. फक्त टॉपिक खूप वाचतो होऊच शकत नाही. करायचंय 1 वर्ष करा, फक्त टॉपिक वाचा. टॉपिक म्हणजे पुस्तक वाचत राहा. ते पुस्तक वाचा, प्रश्न वाचू नका, लागून दाखवा. चला, जाहीर सत्कार चौकात तुमचा. विषयच नाही. होऊ शकत नाही. जोपर्यंत तुमची या टॉपिक रीड होत नाही, या प्रश्नांवरती कमांड येत नाही, परत टॉपिक वाचत नाही, ही सायकल तुमची फिरत नाही, तोपर्यंत मार्कच पडत नाही. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी इथं क्वेश्चन तिथं हेच आहे. याच्याशिवाय पर्यायच नाही. भरपूर जण म्हणतात की सर प्रश्न वाचायला आमचा वेळ जातो. जाणारच. तो वेळ दिल्यानंतरच इन्व्हेस्ट केल्यानंतर शेतकरी म्हणतो का रे, लई नांगरावं लागायलंय, लई पेरावं लागायलंय, लई फवारावं लागायलंय, हे करावं लागायलंय, लई ऊन लागायलंय, लई रोजकरी भेटून झालेत. सांगा ना काहीतरी असं काहीतरी की फेकलं वावरात की डायरेक्ट काढायला चिरार आहे, असं आहे का? हे असंच आहे ना की लई वेळ लागतोय, 4 महिने लई, आता माझ्यावर लई खर्च आहे, मला लई लवकर पाहिजे, असं एक शेतकरी म्हणतो का? ती प्रोसेस आहे, लागणारच आहे. स्पर्धा परीक्षेत काय होतं? तसंच होतं की 3 महिन्यात 2 महिन्यात द्या. 4 महिने 6 महिन्याच्या पिकाला लागतील, ते 2 महिन्यात कसं होईल रे? इथं म्हणतात की मला लई गरज आहे जॉबची, मला जॉब पाहिजे, प्रायव्हेट जॉब करा. गव्हर्नमेंट जॉब लवकर भेटत नसतो, हे स्पष्ट आहे, हे ओळखा. लॉंग टर्म प्लॅन करा तरच भेटेल. बऱ्याच जणांचं असतं की सांगा सर मी 4 महिन्याचा आहे, माझ्याकडे, मला गरजेचंच आहे. होऊ शकत नाही. हे ऍक्सेप्ट करा. शेतकऱ्याचं उदाहरण बरोबर आहे की माझ्याकडे लोन एवढं मोठं आहे, सांगा सर 2च महिन्यात मला 2 लाख रुपये पाहिजेत. काय करणार आहेस? काहीच होऊ शकत नाही. शेतकरी 2 महिन्यात नाही, ज्या पिकाला जेवढा कालावधी लागतो तेवढाच लागेल ना. आहे का? ऊसाला मग 4 महिन्यात ऊस काढायचा आहे, लगेच कारखान्याला द्यायचं, विकायचं, लई लोन झाले, असं होऊ शकतं का? नाही. मग तसं अभ्यासाचं आहे ना, पण हे गृहीत नाही धरलेलं आपण. ही गोष्ट लक्षात घ्या. क्लिअर? पुस्तकावरती अंडरलाईन करा. नोट्स काढत बसू नका. काढल्या तरी खूप कमी करा. 100 पानाचे 10 पानं बस. मग तेवढे काढायला मल्टिपल रिडिंग लागतात. पहिल्या दिवशी घेतलं पुस्तक आणि काढले 10 पानं 100 पानाचे, होऊ शकेल का? प्रश्न स्वतःला विचारा ना, हे होऊ शकेल का? जेव्हा तुम्ही मॅक्झिमम पुस्तकाच्या रिडिंग कराल तेव्हा ते शक्य आहे.
हे व्हेरी व्हेरी शॉर्ट नोट्स ते याच्यातून येत असतं, रिव्हिजनमधून. मॅक्सिमम पुस्तकावरती अंडरलाईन केलंय, आता पुस्तक खूप वाचलंय, त्याच्यावरती जिथं प्रश्न तिथं अंडरलाईन केली, मग नोट्स निघत असतात, पहिल्या वेळेस निघत नसतात. मग हे आपण विचार करतो का? मग हे जे गृहिणी असे जॉब करणारे आहेत, तुम्हाला हे खूप महत्वाचं आहे की पुस्तकावरती अंडरलाईन करा. खरं तर हे नॉर्मल विद्यार्थ्यांनी ज्याला फुल टाइम स्टडी करतायत त्यांनी देखील हे करायला पाहिजे. तुमचा वेळ वाचेल. अवांतर लवकर संपवायचंय. मी म्हटलं ना, पटकन सर, पोस्ट पटकन पाहिजे, 3 महिन्यात पाहिजे फक्त. ते काय जण मेसेज करतात की सर माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न आहे, तिचं 3 महिन्यात आहे, मला 3 महिन्यात पोस्ट काढायची. मग MPSCला पत्र लिही की घ्या माझी प्री मेन्स इंटरव्ह्यू, सगळंच द्या जॉईनिंग. काय आहे हे? प्रॅक्टिकली आपण करतोय का? काहीतरी उगी मी लय गरीब आहे मान्य आहे, मला पण मान्य आहे, परिस्थितीला मी नाव ठेवत नाहीये. तुम्ही गरीब आहात, तुम्हाला जॉबची गरज आहे, प्रायव्हेट जॉब बघा तात्पुरता. गव्हर्नमेंट जॉब 3, 4, 6 महिन्यात भेटत नसतो लवकर. सरळ सेवेचे काही एक्झाम सोडल्या तर, तुमचा अभ्यास असेल तर. हे मी बोलतोय ते शून्य अभ्यासवाल्याला बोलतोय. नाही तर मग मी 4 वर्ष झालं करतो, मग कसं काय 6 महिन्यात होत नाही? आता होईल तुझं. तू 4 वर्ष 3 वर्ष झालं करतोयस, 1 वर्ष झालं करतोयस. मी अगदी कुरीपाटी आहे, एकदम शून्य आहे, अंड आहे, एकदम नवीन. त्याचं सांगतोय मी, 0 व्यक्तीचं सांगतोय. ती गोष्ट लक्षात ठेवा. क्वालिटी स्टडीसाठी वेळ पाहिजे, वेळ द्यावा लागेल, लॉंग टर्म द्यावा लागेल. दिवसभरात तुम्हाला कमी वेळ मिळतोय, वर्षभर 3-4 तास आणि एखादा रविवारी फुल टाइम. किती वाहिले बघा, एका महिन्यात 4 रविवार असतात, असे 12 महिने आहेत आपल्याकडे. बघा 12 48 व्हायले, आणि 48 दिवस तुम्ही फुल टाइम अभ्यास करतायत. दररोज 3-4 तास. काय झालं, 2 मिळतील, कोणाला 5 मिळतील, 7 मिळतील. वर्षभर चालू द्यायचंय आपल्याला, परत अजून 6 महिने 2 वर्ष करायचंय, कंटिन्यू करायचंय. आणि मी जे बोलतोय याची भरपूर उदाहरणं आहेत. आता एक प्लॅटफॉर्मवरती सांगणं योग्य नाही, भरपूर युट्यूबला आहे, तुम्ही बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. अभ्यासाला वेळ कमी आहे का? तर कमी नाही आहे अभ्यासाला वेळ. तुम्ही लॉंग टर्म अभ्यास करताय ही गोष्ट विसरता की दिवसभरात 3 तास भेटतायत, वर्ष 2 वर्ष करायचंय ना. ठीक आहे, आज थोडंसंच वाचलंय, काय होत नाही. जे वाचलं ते काल वाचलेलं आज वाचायचं, तर फायदा आहे त्याचा. ओके, लॉंग टर्म प्लॅन खूप महत्वाची गोष्ट आहे. लॉंग टर्म. आणि चिडचिड बंद करा. सगळे जॉबवाले असतील, गृहिणी असतील, चिडू नका. समस्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहेत. जर तुम्ही अधिकारी झाले, समस्यांची लेवल बदलेल, समस्या थांबणार नाही. नाहीच समस्या थांबणार आहे. त्याच्यामुळं समस्येकडे असं बघायचं नाही की ही समस्या आली म्हणजे मी आता ही संपली की झालं. रूप बदलेल समस्येचं. समस्या येणारच आहे. जॉब भेटली, माझ्या आवडतं शहरात नाही भेटलं, हेच नाही भेटलं, एवढी पेमेंटच नाही, सुट्ट्याच नाहीत, अमुकच नाही, हे बॉसलाही काम लावायले, हे करायले, ते करायले, अशा गोष्टी होतात. ती महत्वाची गोष्ट आहे. ओके, ही आपली बॅच आहे सुपर 60. ज्यांना घ्यायचं आहे पर्सनल मेंटरशिप, म्हणजे बुक लिस्ट पासून पूर्ण लेक्चर्स असतील, कुठल्या MP टॉपिक्स, सगळं या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तरच लवकर होऊ शकतं. अन्यथा सगळे पुस्तक घेतो, सगळं वाचतो, अनुभव घेतो, मग 5 ते 7 वर्ष लागतील 100%. जे करतायत फुल टाइम त्यांनाच लागतात 4 वर्ष. तर तुम्ही तर मग 3 तास करत आहात. त्याच्यामुळं एक्झाम ओरिएंटेड अभ्यास कसा करायचा आहे त्या पद्धतीने MP टॉपिक्स प्रत्येकाचे, मेंटॉरशिप, पर्सनली मेसेज, कॉलिंगवरती बोलून, प्रॉपर शेड्यूल बनवून घेऊन त्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यात सर्व या बॅचमध्ये उपलब्ध आहे. ओके, ही कंबाईनची बॅच आहे. त्याच पद्धतीनं टू द पॉईंट टीचिंग असेल, पर्सनल मेंटॉरशिप डायरेक्ट 1 to 1 मेसेज करा, कधी कॉलवरती बोलून तुम्हाला पूर्ण शेड्यूल बनवून दिलं जाईल. लॉंग टर्म तुम्ही कुठली एक्झाम करताय त्याच्यानुसार प्लॅन आहे. ओके, त्या पद्धतीने मी करून देईल. टेस्टेज वगैरे याच्यात आहे. हे आपल्या ऍप्लिकेशनला मिळून जाईल तुम्हाला, स्वराज्य अकॅडमी ओमसर ही ऍप्लिकेशन आहे. ओके, ऍप्लिकेशनचं नाव स्वराज्य अकॅडमी ओमसर. क्लिअर. 3-4 महिन्यात अभ्यास करतो, पोस्ट काढतो. पहिले काहीच अभ्यास नाही, होऊ शकत नाही. ऍक्सेप्ट, प्लीज हे ऍक्सेप्ट करा. नवीन विद्यार्थ्यांसाठी हे शक्य नाही. तुम्हाला लॉंग टर्मच प्लॅन करावं लागेल. भरपूर विद्यार्थी आहेत, फ्रस्ट्रेट होतात, 3 महिने केलं, वेळ भेटत नाही, चिडचिड, याला नाव ठेव, त्याला नाव ठेव. अधिकारी तसं नसतो नाव ठेवणारा. आहे ना, समस्या आहे ना, आहे. ओके, ती पद्धत आहे, ती महत्वाची गोष्ट आहे. कळ. 1-2 वर्षाचं नियोजन करणं अपेक्षित आहे. वेळ तेवढा असतो, वेळ देतच नाही. आता समजा तुम्हाला घरच्या 1च वर्ष दिलंय, जेवढं होईल तेवढं करायचं. का नाही झालं तर का फाशी देणार का? ते काय करणार, काय आहे, तुमच्याकडे वेळच नाही. समजा एका वर्षात प्रॉपर पद्धतीनं एक्झाम ओरिएंटेड जर अभ्यास केला, पर्सनल मेंटॉरशिप जेवढं परीक्षेच्या दृष्टीने तेवढाच अभ्यास केला तर शक्य पण आहे. पण ते आपण करतो का? आपल्याला पाहिजे व्हिडिओ, आपल्याला पाहिजे नोट्स, फक्त पुस्तक न वाचता नोट्स, डायरेक्ट काहीच नाही वाचलं, हे शक्य नाही. जरी त्या नोट्स, त्या पुस्तक तुम्ही मल्टिपल टाइम रीड केले, नंतर नोट्स इफेक्टिव्ह, डायरेक्ट कोणाच्या तरी नोट्स घेतल्या आणि वाचल्या, परीक्षा पास झालं, होऊ शकत नाही. ओके, निदान MPSC कंबाईनला, UPSCला तरी होत नाही. सरळ सेवेला काही एक्झामला आपण सोडून देऊ. ही महत्वाची गोष्ट आहे. लिमिटेड करा, रोज अभ्यास करा, कंटिन्यू सुरू ठेवा. कंटिन्यू चक्र तुमचं कंटिन्यू पाहिजे. रोज रोज रोज. ते नाही का दशरथ मांझी बघा,
त्यांनी पूर्ण पहाड हे केलं होतं, इकडून तिकडं खोदलं होतं, पूर्ण इकडून तिकडे रस्ताच केला होता. म्हणले का ते 8 दिवसात टार्गेट आहे पटकन? नाही, वेळ लागला, हरकत नाही, सातत्यानं करत राहते. लोक आले, काही लोकांनी मदत केली, येतात लोक मदत करतात, नंतर येतात. आधी आपल्याला ते अर्ध तरी दाखवावं लागतं, लोकांना पाहिजे की अरे हो झालंय, आता होऊ शकते. लोकांना वाटलं की लोक मदत करायला येतात. पहिले येत नसते कोणी मदत करायला, कोणीच येत नसतंय. ते एक उदाहरण आहे. वाटलं ते मूवी पण बघून घ्या, द माउंटेन मॅन, दशरथ मांझी. आपल्याकडे पेशन्स नाही आहेत, आपल्याला लवकर पाहिजे, लवकर गोष्टी होत नसतात. जे लागलेले असतात का ते युट्यूबवरती सांगत नाहीत, ते आधीच अभ्यास सुरू करतात. ते बोलतात की फक्त मी 6 महिन्यात पास झालो, पण ते आधी वर्षभर त्यांनी केलेलं असतं. परीक्षेच्या आधी एक प्रॉपर शेड्यूल बनवतात, नंतर ते अभ्यास करतात. हे नाही सांगत. नाही सांगितलं तरी आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं, त्या पद्धतीनं लक्ष नसतं. ती गोष्ट महत्वाची आहे. ओके, त्या पद्धतीनं आहे. त्याच्यानंतर आहे सर्व विषयांचे सर्व लेक्चर्स. आपलं सगळ्यात मोठा अट्टास असतो. प्रत्येक विषय, समजा 7 विषय आहेत, 7 विषयाचे 7 लेक्चर मी बघणार. तुम्ही अजून म्हणणार, रडणार, चिडणार, मला वेळच नाही, एवढे मोठे लेक्चर आहेत, मी कुठं बघू, मला वेळच नाही. गरजच नाहीये खरं तर. हे फुल टाइम जरी करतायत, प्रत्येकच विषय शिकायचं काय? पर्यावरणचे त्याचे बी सगळेच, समजा उदाहरण म्हणून पर्यावरण घेतलं, 7 विषयाचे 7 याचे समजा असे झाले 700 व्हिडिओ समजा उदाहरणासाठी. एवढे बघायचे, एवढे आपण मूर्ख आहोत, तुम्ही असेल मी असेल, एवढे आहोत का सगळे लेक्चर बघायचे? गरजेनुसार बघणं गरजेचं आहे. की पुस्तक एखादं घेतलंय, मी वाचलोय 4दा, ही गोष्ट नाही, ठीक आहे बघितलं, अशा पद्धतीने बघणं गरजेचं आहे ना. आज हे आपल्या शिक्षण पद्धतीच वाईट आहे की आपण सगळेच लेक्चर बघतो, सगळ्याच विषयाचे, ह्या सगळंच. मग ते मास्तरचं कळलं नाही तरी बघायचं, उगीच बसायचं तिथे. ही शिक्षण पद्धती चुकीची आहे की सगळंच 100%. काही प्रमाणात बघणं अपेक्षित आहे, 70-80%, 60-70%, 100%च बघणं गरजेचं आहे. परत रिव्हिजनचे पण वेगवेगळे लेक्चर्स. अरे वा, असं कुठेतरी हे प्रॅक्टिकली अवघड आहे. त्याच्यामुळं जे फुल टाइम अभ्यास करतायत त्यांच्या मनात राहतंय की अरे मला वेळच नाहीये. खरं तर हे फुल टाइम, हे जे पार्ट टाइम अभ्यास करतायत दररोज, त्यांच्या मनात राहतंय की असं अरे हे माझं बघणं होत नाही, मला वेळच नाहीये. खरं तर हे फुल टाइम वाल्यांनी पण तेवढ्या प्रमाणात बघू नये. बघायला विरोध नाही, बघावं. 70-80%, 60%, 70-90%, सगळेच लेक्चर उत्तम, 2x2 पण बघायचं, अशा पद्धतीनं. तसं नाही झालं पाहिजे. अभ्यासात जास्ती दिवस गॅप नसला पाहिजे तुमचा. काही इमर्जन्सी आहे, आरोग्याचा प्रॉब्लेम आहे, हरकत नाही, पण दररोज 3 तास करता येईना, दररोज 2 तास करता येईना, चालतंय ना. वेळ तर मिळतो बघा प्रत्येकाला, 2 तास 3 तास मिळतोच. एकदम खूपच परिस्थिती असेल तर तेव्हाच नाही मिळत. मग हे 2 तास वर्षभर ठेवा ना. की वर्षभर नाही होत राहीस, डिसिप्लिन लावा, स्वतःला शिस्त लावा, तरच शक्य आहे. बाकी आता सरळ सेवेवाले ते म्हणतील की आमच्या एक्झाम आहेत, 3च महिने आहेत, तेवढ्यात मला वेळ मिळत नाही. ऍक्सेप्ट द थिंग्स, ऍक्सेप्ट करा की मला तेवढाच वेळ मिळणार आहे. जेवढं वेळ मिळतोय तेवढा मी प्रामाणिकपणे करणार आहे. त्याच्यावरती उपाय नाही, तुम्ही वेळ आणू शकत नाही की गृहिणी नाही आहेत, घरच्यांनाच भांडल्या, मग 3 महिने गेल्या, असं होऊ शकतं का? नाही. जे घरचं काम आहे ते करावंच लागेल. परिस्थिती वाईट आहे, मुलं बॉईज असतील, जॉबला जावंच लागेल, पैसे येणार नाही. पैशा कशाचाही सोंग करता येतं, पैसेच नाही करता येत. दोन्ही, म्हणजे असं नाही की बॉईज आहेत त्यांना वेगळे आहे, गर्ल्स आहेत त्यांना वेगळं आहे, असं काही नाही, समान आहे. काही प्रमाणात समाजामध्ये काही गोष्टी होतात, पण हे स्पर्धा परीक्षेमध्ये समानताच आहे ना याच्यात, हे मला म्हणायचं. काही प्रमाणात पर्सनल गोष्टी असतात ना, त्या इंडिव्हिज्युअली असतातच सगळ्यांच्या, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात, आहेच, ते असतंच. दररोज कमी वेळ मिळतो, पण अभ्यासात सातत्य पाहिजे. 1-2 वर्ष तुम्हाला सातत्यानं 3-4 तास करावं लागेल. आठवड्यातून 1 दिवस कायम करावं लागेल. आणि आनंदी राहून अभ्यास करणं, तरच गोष्टी लक्षात राहतात, अन्यथा काहीच लक्षात राहणार नाही. की सगळं काम चिडचिड केलं, लवकर आवरलं, कसे भांडे घासले, सगळे कामं केले, कसे कपडे हे केले, घरचे नाराज व्हायलेत आपल्यावरती, आपल्याला टेन्शन, परीक्षा आपण अभ्यास करतोय त्याची चिडचिड, वेळ मिळत नाही, सगळी चिडचिड. म्हणजे करतोय ते कशासाठी? की जॉबवर जातोय, बॉस काम लागतोय, मग ते काम पण आपण आनंदाने करत नाही आहेत, मग ते पण ओरडतंय. परत आपण आपला अभ्यास होत नाही, आपण स्वतःवरती ओरडतो. घरचे आपल्याला ओरडतात की अभ्यास पण करते, दोन्ही करताय, काहीच होत नाही, इतर कामं पण करत नाही, स्वतः दबले जाऊ. त्याच्यामुळे स्वतःला या गोष्टीतून बाहेर काढा, मान्य करा या गोष्टी, आणि मगच त्या गोष्टी. या व्हिडिओला मी भरपूर वेळ घेतला टाकण्यासाठी, पूर्ण गोष्टी याच्यात कव्हर करायच्या होत्या, त्याच्यामुळेच ते महत्वाचं आहे की 100% कधी शक्य आहे, सातत्य असेल तर. ऊस लावला तर वर्षभर थांबावंच लागेल. जर एखादी मोसंबीची बाग लावली, रोप लावलंय, तर थांबावंच लागेल त्याला 2-4 वर्ष, 5 वर्ष, जे काय असेल तेवढा कालावधी घ्यावाच लागेल. पटकन सांगा, 6 महिन्यात करोडपती व्हायचंय, मोसंबी लावायची, वाढेल का ते? तर येतील का तेवढ्या मोसंब्या? लागल्या तर ती झाड राहील का मग? हे समजून घ्या. प्रॅक्टिकली या गोष्टी जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत काहीही फायदा होत नाही, फक्त आणि फक्त सहानुभूती होत राहते. ओके, हे आपलं ओके
हे आपलं ॲग्रिकल्चरची ऑप्शनलची बॅच आहे, त्याची आहे. हे TCS पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज आहे, घेऊ शकता. ओके, याच्यात आपण एक्सप्लेनेशन दिले जे सरळ सेवेचे विद्यार्थी करताय. TCS पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज आहे. ओके, एकदम प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आहे. एवढ्या टेस्ट सोडवा, त्याच्यातून कळेल तुम्हाला कुठे चुकतंय. त्या टॉपिकची लिस्ट करा. हे पण एक पार्टच आहे आपला की जॉब करणारे किंवा गृहिणीसाठी पण टेस्ट सिरीज याची प्रिंट पण तुम्हाला काढता येईल. आपल्या ॲप्लिकेशनला उपलब्ध आहे. कळत नसेल तर 9421442436 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा. ओव्हर थिंकिंग तुम्ही टाळलं पाहिजे की ते जे विद्यार्थी आहेत 5-5 वर्ष झाले करतायत, ते 8-10 तास लॅबरेज बसतायत, ती तेवढा वेळ करतायत, मग माझं 3-4 तास होऊन कुठं करायला जाऊ दे, मग मी कुठं वर्षभर करू. मी म्हणतो ना, 1-2 वर्ष केलं तरच यश आहे. जर तुम्ही ओव्हर थिंकिंग केली, तुमचा संपला म्हणून समजायचा कार्यक्रम, मग कार्यक्रमच झाला. आणि हे 1-2 वर्ष याला खूप पेशन्स लागतं, सातत्य खूप लागतं. ही सोपी गोष्ट नाही आहे. एक दिवस म्हणून 8 तास अभ्यास करेल, हो एक दिवस 12 तास करल, 18 तास करल, मी तर म्हणतो 18 तास. पण सातत्यानं 7 ते 8 तास महिनाभर करणं येड्या गवळ्याचं काम नाही, ते नाहीच आहे. बघा तुम्ही सातत्य तुम्ही लिहून ठेवा. जे फुल टाइम पण अभ्यास करतायत, होईल का आपला 8 ते 10 तास अभ्यास होतो का महिन्याभरात? खूप कमी. परीक्षा आली असेल, एक जिद्द लागते, परीक्षेची तारीखच नाही, अमुकच नाही, मग अभ्यासातच मन लागण झालंय. मग हे असेच 4-5 वर्ष कधी निघून जातात हे कधीच कळत नाही. म्हणून जे तुम्ही जॉब करणारे किंवा गृहिणी आहात, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे, तुमची परीक्षा खूप लांब आहे, 1-1.5 वर्षांनी लांब आहे. मग ते टेन्शनच नाही की 4 महिन्यावर परीक्षा आहे. तुम्ही हळूहळू त्या कासवासारखं चालू द्या. हे ससे आहेत, हे झोपी जातील, तुम्ही तुमचं कासव व्हा. ही महत्वाची गोष्ट आहे. कासव होणं अत्यंत गरजेचं आहे. ॲक्शन्सवर तुम्ही भर द्या, ओव्हर थिंकिंगवर नाही. की आज मला 3 तास भेटतायत, काय करायचं, आज काय वाचायचंय, IMP टॉपिक पॉलिटिक्सचे, ओके, हा मूलभूत कर्तव्य समजून घेणार, कसे प्रश्न आलेत, ओके ठीक आहे, आज मूलभूत कर्तव्य झाले, काही प्रॉब्लेम नाही. उद्या दुसरं होईल, राष्ट्रपती टॉपिक होईल, उपराष्ट्रपती होईल, टप्प्याटप्प्याने होईल, ठीक आहे. पॉलिटिक्स संपायला महिना लागेल, 2 महिने लागतील, मी म्हणतो. पण जे वाचाल ते नीट वाचाल, प्रश्न वाचाल, टॉपिक वाचाल, ओके, तरच ते हे महत्वाची गोष्ट आहे. MPSCचे विद्यार्थी असतील, आठवड्याभरात काय केलं त्याचं रिव्हिजन तुम्ही करा. दररोज जे वाचतायत, आता 3 तास वाचतायत तर 15-20 मिनिटं काढा. 3 तास वाचलेलं, सकाळी अभ्यास करत असाल रात्री वाचून घ्या 15-20 मिनिटं, 10 मिनिटं फक्त ओव्हरलुक करा. काय वाचलं होतं आज, घटना दुरुस्त्या वाचल्या होत्या, कुठल्या वाचल्या होत्या, ओके ह्या वाचल्या होत्या, ओके ठीक आहे, ओके चला. काल काय वाचलं होतं रे, ओके हे. विकली बघा, आठवड्यातून 3-4 तास, जे आठवड्याभर वाचलंय 3-4 तास किंवा 2 तासात बघून घ्या, पटपट. तुम्हाला इथे वेळच नाही, कुठे याला रिव्हिजनला वेळ आहे. हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत देखील त्याचा फायदा नाहीये. रिव्हिजन सांगा बरं तुमच्या 10 मित्रांची नाव पटकन सांगाल का नाही? त्याच्यामुळं ती परत घेतलेली नाव आहेत ती सांगा. अजून लांबचे कुठले तरी असे ट्युशनचे कुठले तरी लांब असे अनोळखी सांगा नावं, लवकर येत नाही. लांब असतील ते शाळेतले वगैरे, जवळचे जे असतील पटकन 10 नावं सांगून टाकतो, कारण की ते घेतलेले आहेत पण तेवढं आठवत नाही. याचं नाव काय रे, हा पंकज काय, याचं आडनाव काय, ओके हा अक्षय काय, याचं आडनाव असं या पद्धतीने होतं का. ते जास्त वेळा रिव्हिजन केलेलं नसतं. त्यामुळे गायडन्सचा खूप रोल असतो तुमच्यासाठी. खरं तर हे सगळ्यांसाठीच असतो, पण तुमच्यासाठी अजून महत्त्वाचा असतो. कारण की हे जर 100 पुस्तकं वाचत असतील, तुम्हाला 70 ते 80 वाचायचे आहेत. खरं तर हे एवढेच वाचायला पाहिजे, पण ते ऐकत नाही. वरचे जे फुल टाइम करतायत ते, ती महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही मिनिमम मटेरियल वाचलं पाहिजे. सिली मिस्टेक ज्या इतरांनी खूप चुका केल्यात त्याची तुम्ही लिस्ट केली पाहिजे, की मला तेवढ्या चुका करायला वेळच नाही आधीच, मी त्या ट्रायल आणि एरर घेऊ शकत नाही. मी बघणार की हे चुका केल्या, हे पुस्तकं याच्यात एवढे टॉपिक आहेत, एवढे महत्त्वाचे आहेत, एवढेच पुस्तक वापरायला पाहिजे, हे पुस्तक नाही वापरलं तर जमते, काही प्रॉब्लेम नाही, हे इथूनच कव्हर होतं. जगाचा भूगोल आहे, जुने प्रश्न एक्सप्लेनेशन 21,000 सफिशियंट, एवढंच गरज आहे. मार्केटमधलं पुस्तक आणण्याची गरज नाही. ह्या स्टेट बोर्डमधले एवढे टॉपिक आहेत, एवढंच करायचे, बस हे घेणं गरजेचं आहे. हे कुठं मिळतंय सर, बाजारात भेटते का, डीमार्टला भेटते का, हे मॉलला भेटते का, नाही. आपले जे बॅचेस आहेत त्याच्यामध्ये ते उपलब्ध आहे. ओके, ही आपल्या ॲग्रिकल्चरची ऑप्शनल बॅच किंवा ही आपली जी बॅच आहे त्या बॅचमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात त्या. क्लिअर, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे बघा, हे रडून बरेच जण रडतात. कॉल येतो, बोलतो मी त्यांना, सहानुभूती असते बिचाऱ्यांना की बोलावं कोणाशी तरी, तर कॉलिंगचा टाईम देतो, बोला. अक्षरशः रडतात, सांगतात त्यांचे दुःख. ठीक आहे, ती गोष्ट आहे, ऐकणार आहे मी, सांगतो, बोलतोय तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. पण रडून त्याचा काही फायदा होणार नाही. अभ्यास करूनच पोस्ट मिळेल. हे कुठेतरी ॲक्सेप्ट द रिॲलिटी. आता हे ॲक्सेप्ट हे शब्द भरपूर वेळा यायलेत, पण हे महत्त्वाचे आहेत. ओके, त्यामुळे वेळ म्हणून आहे, वेळ मिळत नाही म्हणून चिडू नका. तुम्हाला वेळ मिळतोय, कमी मिळतोय दिवसभराचा, पण तुमचं जे टार्गेट आहे ते लॉंग टर्म आहे, हे विसरू नका. त्याच्यामुळं तुम्ही असं म्हणूच नका की सर मला अभ्यासाला वेळ मिळत नाही, मला दिवसभरात अभ्यासाला वेळ कमी मिळतो, असं म्हणा. थोडा अपुरा वेळ मिळतो, पण तुम्ही लॉंग टर्ममध्ये जबरदस्त आहात, ही गोष्ट विसरू नका.
तुम्ही लॉंग टर्म मध्ये जिंकणार आहात, तुम्ही लवकर जिंकणार नाही. तुम्ही लंबे रेस का घोडा आहे तो, लंबे रेस का घोडा. कासव आहात तुम्ही, ससा नाही. ससे झोपतील पुढे जाऊन, झोपलेले आहेत बघा आजूबाजूला, ससे झोपलेत. सातत्य ठेवा, चला कासवासारखं. तरच आहे. वर्षभर उशीर होईल पण यश तर मिळेल. 4 वर्ष झाले केली फुल टाइम, काहीच नाही भेटलं. काय तुम्ही मनुष्याला करतायत, हळूहळू लागले की शॉक झालं. हे तो घरी काम करायचं, और हे करायचं, घरकाम गृहिणी होत्या तरी लागल्या. हे घरी राहून अभ्यास केला, घरी राहून अभ्यास होतो का त्याच्यावरती बोलणार आहे पुढे. सहानुभूती नको, मार्गदर्शन घ्या. फोन लावला, सहानुभूती सर हे होईना ते होईना. नाही, काय करू सर, असा प्रॉब्लेम आहे, याच्यावरती उपाय सांगा. 8 दिवस काम करा त्याच्यावरती, जबरदस्त. सहानुभूती घेऊ नका लोकांकडून, मार्गदर्शन घ्या की काय चुका होत आहेत. आम्हाला 3 तास मिळतोय, आम्ही काय वाचायला पाहिजे, कुठले टॉपिक वाचायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्या गोष्टींवरती काम करा. त्याच्यामुळे लोकांकडून सहानुभूती घेऊ नका, मार्गदर्शन घ्या की ह्या 3 तासातच होणार आहे सगळं काय व्हायचंय ते. मांजर मारली आहे, काशीला जायचंय, वेळ कमी आहे, जायचंय पण तर जायचंय. शॉर्टकट सांगा पटकन, विमानानं जाऊ का, लवकर जाऊन येतो, जायचंच आहे ना काशीला. ती गोष्ट एक उदाहरण म्हणून सांगितलं मी तुम्हाला. आधी युक्ती करा, मग त्या शक्तीचा वापर करा. तुमच्याकडे तुमची शक्ती काढू नका, तलवार काढतो खूप असतो मग घ्या जेलमध्ये. युक्तीचा वापर करा, काढल्यासारखं करा, पळून जाईल तो, काढूच नका. युक्तीचा वापर आधी करा, नंतर शक्ती वापरा. म्हणजे तुमची जी लिमिटेड वेळ आहे, तो क्रुशियल टाइम आहे, त्याचा प्रॉपर पद्धतीनं उपयोग होईल, तरच मजा आहे. स्मार्ट वर्क आधी करा, हार्ड वर्क नको की सांगा सर कुठल्या पुस्तक वाचू, वाचतो खनखन खनखन, ही झाली शक्ती. सर पुस्तक सांगा सर प्रॉपर पद्धतीत, तेवढं. याच्यातले कुठले टॉपिक, मग कुठले एकदा रीड करू का सर, हा एकदा रीड करून घे, पूर्ण रीड झालं सर, आता एमपी टॉपिक. ओके, बेसिक टॉपिक कुठले आहेत ह्या पद्धतीने सांगा सर. फक्त सांगा पुस्तकाचं नाव सर, घेतो उद्या मार्केटमध्ये, खन पहिल्या पानापासून शेवटपर्यंत 8 तास बसतो सर, सगळं वाचून काढतो, 4दा वाचतो सर. 4दा वाचून फायदाच नाही. एकदा फुल टाइम पुस्तक वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एमपी टॉपिक, परीक्षेची डिमांड, या सगळ्या गोष्टीनुसारच ते गोष्ट महत्वाची आहे. स्मार्ट वर्क पण प्रॉपर गायडन्स असेल तरच सक्सेस आहे. हार्ड वर्क, स्मार्ट वर्क, अमुक प्रॉपर हे दुसरं नोट्स वगैरे, स्मार्ट वर्क पद्धतीने अभ्यास, प्रॉपर मार्गदर्शन, काय सोडायचंय, काय करायचंय आणि काय करायचंच नाही, ह्या गोष्टी कळल्या तरच सक्सेस आहे. की 4 तासात 10 तासात पुस्तकं संपवतो, खलासच करतो, अशा नाही होत. ही शक्ती झाली. शक्तीचा उपयोग नंतर करायचा आहे आपल्याला. इतरांशी तुलना करणे टाळा. ऑलरेडी बोललो याच्याबद्दल की ते 12 तास अभ्यास करतायत, मी 3 तास, टाळून द्या. तेच रियालिटी ओळखून अभ्यास करा, तरच अभ्यास होतो. नाहीतर मग फक्त कम्पॅरिझन आणि सगळं तुलना, सगळंच होतं. अभ्यास करा, आभास नको. बसलोय लायब्ररीत, बरेच जण असतात 4-4 तास, 10-10 तास वाचतात, पेपर 4-4 तास वाचतात, मग व्हिडिओज बघितले 4 तास. मग काय केलं दिवसभरात, काय नाही, 4 तास पेपर वाचला आणि ते 4 व्हिडिओ बघितले. कुठले बघितले, सांगितले, काहीतरी 2 आठवले त्याला, काहीतरी त्याच्यातलं एखादा प्रश्न आला, बाकी काही आठवलं पण नाही. बघितलं, भारी वाटलं, पुस्तक वाचलेच नाही, व्हिडिओज बघत राहिला महिनाभर, काहीच होत नाही. ती गोष्ट आहे. दररोज आठवड्याभर याचं अभ्यासाची नोंद ठेवणं गरजेचं आहे की मी या आठवड्यात काय केलंय. मग लगेच क्लिक झालं, या आठवड्यात मी घटना निर्मिती टॉपिक बघितला, नागरिकत्व टॉपिक, हा पॉलिटिक्सचे हे 4 ते 5 टॉपिक झाले माझे, याचे प्रश्नही वाचणं झाले, रेकॉर्ड राहिला. हा, मग हे काय करतो मी, या आठवड्यात पूर्ण रिवाईज करतो आणि पटकन मग पुढचे पण टॉपिक करतो. 15-20 टॉपिक होतात माझे. ओके, हा चला, हरकत आहे. मग काय करतो अजून, ह्या आठवड्यात एवढं झालंय ना, पुढच्या आठवड्यात बघतो अजून. ओके, ह्या आठवड्यात पण, अरे हा माझं मग पूर्ण पॉलिटी या महिन्याभरात व्हायलंय. ओके, हा रीडिंग वगैरे झालंय, सगळे प्रश्न वाचून झाले. मी काय करतो, अजून 2-3 दिवस त्याला रिवाईज करतो आणि दुसरा विषय घेतो छोटा. असं नोंद राहील तुमची, महिन्याभराची, आठवड्याभराची, दररोजची नोंद ठेवणं गरजेचं आहे. तर तुम्ही वर्षभर खेळताय, तुम्ही काही असं नाही की 4 महिने 6 महिने, वर्ष 2 वर्ष तुमचं सुरू राहणार आहे. ती नोंद राहील तुमच्याकडे, कॉन्फिडन्स वाढेल की तो बघितला की अरे हा मी एवढं केलंय प्रॉपर पद्धतीने. ऑफिसमध्ये असेल, इतर असेल, टेन्शन आहे, भरपूर कॉल आले मला, कृषीसेवक आहे, ग्रामसेवक आहे, सर वाटेल जॉब सोडून देऊ, लय टेन्शन यायलंय, लय कामाचा लोड आहे, मग काय करायचंय, पुढच्या परीक्षेची तयारी करायची आहे, मोठं स्वप्न आहे, स्वप्न वगैरे पाहिजेच, असायलाच पाहिजे, काही याच्यात वाद नाहीये. पण तुम्ही आज गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहात. ओके, आधी तुम्ही बेरोजगार होता. ओके, तुमचं स्वप्न आहे गव्हर्नमेंट जॉब, ठीक आहे, छोटी भेटली, काही प्रॉब्लेम नाही, जॉब मिळाला, आता तुम्हाला पाहिजे मोठा जॉब. ओके, हे तुम्ही सोडतायत, म्हणजे तुम्ही इथं येणार आहेत आणि इथं होता तेव्हा या इकडे हे तरी भेटलं तरी जमतंय रे, अरे हे तरी पाहिजे रे राव, हे तरी पाहिजे, हे भेटलंय,
हो हे पाहिजे, इथं काय नुसते दगदग दगदग काय नुसते कामात आहेत, मी परत होतो इथं फुल टाइम अभ्यास केला असता, इथं होतं तेव्हा नाही 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 कुठली तरी पाहिजे, मग जॉब कर अभ्यास केला असता, मग नाही 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 मग परत इथं आलो, अबे उगच सोडली बे, परत हे लोक शिवाय देणार तुला, घेणार. अशी सोडलेले भरपूर उदाहरण आहेत आपल्याकडे. 8 वर्ष झाले एकाने सोडली होती, त्याला जॉबच नाही लागली, कुठली कोण नाही सांगणार, नाहीच लागलं त्याला जॉब. 8-10 वर्ष परेशान आहे, पण सोडायलाच नको. चांगली क्लास 3 क्लास 4 सेंट्रलची पोस्ट होती, सोडून दिली विचारानं. ते बघत असेल तर हे करत असेल, ते म्हणलं असंच आलो जोशमध्ये दिली सोडून, अवघड झालं कार्यक्रम. भरपूर आहेत एमपीएससीमध्ये पण पोस्ट छोटी मोठी लागली, दिली सोडून. पुढची 8-10 वर्ष लागलीच नाही, अजून लागेल माहितीच नाही. आता कॉम्पिटिशन वाढलंय, सगळं प्रेशर राहिलंय. इथं आहात ना तर इथे प्रयत्न करा, इथं समाधानी राहा. जे इथं बिचारे बसलेत ते अजूनही लॅबमध्ये बसलेत, त्यांची तळमळ इथं ह्या चक्रीतून बाहेर निघायची. एकटकट रोज आहे, नाश्ता करा, जेवण करा, मेसला जा, कपडे धुवा स्वतःचे, सगळं परेशान आहे. घरी राहायचं फिरायचं, हे काय अभ्यास करावा लागायला. ही इथं परेशान आहेत, ही इथं जायला बघायलेत, ही इथे यायचा विचार करायलेत. काही जण आलेत, सगळे हिंमत करत नाहीत तशी, पण काही जण आलेत ते फसलेत, ते इथून अजून वाट लागली त्यांच्या आयुष्याची. म्हणून हा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश आहे की तुम्ही जे करतायत, प्रायव्हेट जॉब असेल काही असेल, करा, ते सुरू राहू द्या, सोडून इथं येऊ नका. इथे जे आहे तिथे 1-2 वर्ष असलं पाहिजे, इथं 10 वर्ष 8 वर्ष राहिलं नाही पाहिजे. इथं जा, इथं मग गव्हर्नमेंटच नाही, प्रायव्हेट पण ऑप्शन आहेत आपल्याकडे. मग ते ड्रीम इथं पण येतं डायरेक्ट. ओके, ती महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर फॅमिलीची वगैरे प्रॉब्लेम आहेत, असतातच, प्रत्येकाच्याच असतात. त्याच्यावरती बघा, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, नाही तर थोडंसं स्ट्रॉंग व्हा त्याबद्दल, काय त्याच्याबद्दल बघा, प्रयत्न करून सॉल्व्ह होतील का वगैरे. आहे तसे प्रॉब्लेम, त्याच्या प्रॉब्लेमचा अभ्यासावरती परिणाम काही प्रमाणात होतोच. आता त्याच्यात काही विशेष नाही, घरी राहून अभ्यास करायचा आहेच, होऊ शकतो. घरी राहून अभ्यास करावं की लॅबमध्ये, बघा तुम्ही 3 ते 4 तास अभ्यास करताय, लॅब लावायला परवडत नाही, उगाच वेळ जाईल, ते मग घरीच करणार तुम्हाला. 3-4 तास म्हणजे असेल जवळ लॅब, जाता येत असेल, फिक्स टाइम असेल तेवढे अर्धी फीस द्या, जाऊ शकता. पण इथं गेल्यावरच अभ्यास होतो असं काय नसतंय. शक्य असेल तर जावे, अन्यथा न जावे. उगीच मनाला लावून घेऊ नये की मी लॅबमध्ये नाही म्हणून माझा अभ्यास होत नाही. जे लॅबमध्ये बसले त्याचा अभ्यास होईल, झोपायला येते 2-2 तास. की इथं कर्मण झालंय, जरा वेगळं झालं, हे लई सोडायला गेलं, कार लागायला इथं, असं काम आहे ते. त्याच्यामुळे सगळ्यांच्या समस्या आहेतच, तिथं गेल्यानंतर आपली समस्या आहे. म्हणून मी इथं की बेरोजगार आहात, छोटी पोस्ट आहे, मोठी पोस्ट पाहिजे, समस्या इथं पण आहे, हे पाहिजे, इथं गेल्या परत समस्या, इथं गेल्या परत समस्या आहे, कामाचं असतंय, लोडच आहे, हेच आहे, समस्या प्रत्येक ठिकाणी आहे, स्वरूप बदलत आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे भरपूर उदाहरण आहे. तुम्हाला जे वाटतंय की तुमच्याकडे ते नाही ना कोणीतरी असं आयडॉल बघायला की हे असं असं आहे, यार मी या परिस्थितीत काय करू. तुम्ही मला सांगितली तुमची समस्या, मला समजेल तुम्ही कुठल्या कंडिशनला आहात. त्याच्या मुख्य हे निर्णय तुम्ही घेतला की तुमची एक तर प्रगती होईल, नाही तर वाट लागेल, हे प्रॉपर पद्धतीने कळूनच जातं. त्याच्यामुळं भरपूर उदाहरणं असतात. शिक्षक असेल, वकील असेल, पोलीस असेल, याला सामाजिक प्रश्न भरपूर असतात, त्यांना जाण असते त्याच्यातले की समस्या येत राहतात समाजातल्या, त्यांना माहीत असतं की कुठं काय होतं काय. त्याच्यामुळे त्या गोष्टी कळतातच, ती महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त त्याच्यामुळे अभ्यास करा, घरीच करा, प्रॉपर पद्धतीने शेड्यूल बनवा. ठीक आहे, कमी जास्त होईल, पण होणं गरजेचं आहे, चालत राहणं गरजेचं आहे, आपल्या ध्येयापर्यंत जाणं गरजेचं आहे. कसं आहे, रेस चलणं गरजेचं आहे. काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, 4-5 जणांनी मला व्हॉट्सअपला मेसेज केले होते, जे इतर तुम्ही आहेत तुम्हाला याचा फायदा होईल. बघा, याच्यात म्हटलं की मी एक हाऊस वाईफ आहे. आता हे व्हॉट्सअपची चॅट आहे, मी कॉपी वेस्ट करून घेतले डायरेक्ट, आता टाईप करायला वेळ नव्हता, जाऊ द्या म्हणलं. ओके, एक हाऊस वाईफ आहे, घरातील काम करून कंटाळा येतो आणि मग अभ्यास करताना झोप येते. आता येणारा झोप, थोडंसं फ्रेश होण्याचा, एक नॅप घेण्याचा प्रयत्न करावा. जे लॅबमध्ये फुल टाईम अभ्यास करतायत ते पण झोपतायत, 1-2 तास झोपतायत. सकाळी पण लवकर त्यांना उठा वाटत नाही, रात्री उशीरपर्यंत मोबाईल खेळतायत, त्यांचाही प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मग हाऊसवाईफ आहे, घरचे काम करतायत, काही प्रॉब्लेम नाही. सरळ सेवेची प्रिपरेशन करत आहे, ओके, ठीक आहे, करा, काही प्रॉब्लेम नाही. एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा. सध्या TCS IBPS आहे, त्याचे MP टॉपिक्स बघा, जी एक्झाम करतायत त्याच्यात पण मराठी आहे, मराठीचे आपल्याला कुठले टॉपिक जमतात कुठले नाही ते बघणं गरजेचं आहे. आधी अभ्यास सरळ सेवेचा अभ्यास होता, पण मध्ये खूप गॅप पडला आणि आता परत नव्याने चालू करत आहे आणि पाठीमागचं काहीच आठवत नाही. आठवतच नाही. आता परीक्षेमध्ये 1-2 महिना गायब असेल तर काहीच आठवत नाही पाठीमागचं. पण तेच म्हणतो मी, स्मार्ट पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. TCS IBPS नुसार सरळ सेवा असेल किंवा कंबाईन असेल, आधी टॉपिकची लिस्ट काढायची, मराठीचे टॉपिक मग काढायची, मग भाषा विचार, प्रयोग, समास, मग त्याचे कुठले टॉपिक आठवायचे, लिस्ट काढायची. सगळ्या टॉपिकची लिस्ट काढल्यानंतर भरपूर गोष्टी आपल्याला रिकॉल होतात. मग एक टॉपिकला टार्गेट करायचं, मग लगेच आपल्याला कळतं की अरे की काळ हा वर्तमान काळ, भूतकाळ, हे अजून एकवचन आणि एकवचन, अरे हे वाचलं होतं, हळूहळू रिकॉल होतात. 8 दिवसात सगळं आठवेल, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे विद्यार्थ्यांसाठीच नाही, जे इतरही आहेत त्यांच्यासाठी हे कामाचं आहे. ओके, आणि काय पण
ओके, अपकमिंग सरळ सेवासाठी 1 जूनची आणि कंबाईन वगैरे आहे. टायपिंग सर्टिफिकेट आहेत माझ्याकडे, चांगली गोष्ट आहे. ओके, त्याचा फायदा होईल, कंबाईनलाही होईल आणि इतरही सरळ सेवा आता येणार आहे त्याला फायदा होईल. फक्त एक स्मार्ट पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. अजून पुढचा प्रश्न आहे, जॉब करत आहे, जॉब करत स्टडी कसा करावा? ऑलरेडी बोललोय, आता एवढं सगळं महाभारत 30 मिनिटात 33 मिनिटात तेच करायचंय. 9 आवरची शिफ्ट आहे. ओके, 9 तासात कामाची शिफ्ट आहे. ठीक आहे, म्हणजे अभ्यासाला कमी वेळ मिळेल. प्रॉपर झोप घेणं गरजेचं आहे, शरीर जपणं गरजेचं आहे. ओके, उगी जागरण करून शरीराचं वाट लावून घेऊ नये. ठीक आहे, 2 वर्षाची 4 वर्ष लागतील, काही प्रॉब्लेम नाही. सरळ सेवेची तयारी करताय, ठीक आहे, आता सरळ सेवेच्या जागा येत राहतील, काही प्रॉब्लेम नाही. सध्या जास्त येतात, थोडं कमी होतील, परत जास्त येतील, काही प्रॉब्लेम नाही. TCS IBP पॅटर्ननुसार जे मागच्या याच्यात सांगितलं विद्यार्थ्यांना 1 नंबरला, त्याच पद्धतीनं टॉपिकची लिस्ट करून त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. तिसरा प्रश्न आहे, स्टडी नियोजन कसे करायचे, त्याचा स्पेशल सरळ सेवेसाठी. ओके, याच्याबद्दल आपल्या युट्यूब चॅनलला भरपूर व्हिडिओ आहेत, बुक लिस्ट असेल, MP टॉपिक्स असेल, त्याच्यात टाकलेलं आहे. टॉपिकनुसारच जायचं आहे. पूर्ण पुस्तक घेतलं मराठीचं पहिल्यापासून आपण शेवटपर्यंत नाही. एक्झामची डिमांड ओळखून घ्या ना तुम्ही TCS IBPS नुसार, त्याच्या MP टॉपिक्स काढा, तेवढेच वाचा, खतम. त्याचे प्रश्न सोडा जुने, बात खतम, तेवढंच करायचं आहे. MPSC साठी किंवा CSAT राज्यसेवेसाठी टायपिंग सर्टिफिकेट जे आहेत, जे जॉब करणारे असतील त्यांच्याकडे नसतील तर तुम्ही मराठी 30 आणि इंग्लिश 30 आणि इंग्लिश 40, ओके, हे 3 सर्टिफिकेट काढून घ्या. ओके, मराठी 30, इंग्रजी 30-40 हे काढून घ्या. 6 महिन्यात, वर्षभरात पुढच्या काढून घ्या, फायदा होईल तुमचा. ओके, आणि जे बाकीचे असतील त्याने देखील काढून घ्या. MPSC कंबाईनसाठी पूर्ण जे 30 मिनिटाचं ते त्याच अँगलनी भरपूर गोष्टी सांगितल्यात, त्याच्यामुळे ते कव्हर झालेलं आहे. टायपिंग सर्टिफिकेट तुम्ही सगळ्यांनीच काढून घ्या, जे काही व्हिडिओ बघतायत ते. ओके, त्याच्यानंतर ही आपली सुपर 60 बॅच ज्यांना घ्यायची, आता ऑलरेडी बोललो याच्याबद्दल, ती तुम्ही घेऊ शकता. ज्यांना पर्सनल मेंटरशिप पाहिजे, ओके, ही कंबाईनची बॅच आहे. ओके, ज्यांना जी पाहिजे. तर हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. अजूनही तुमचा काही प्रॉब्लेम असेल, एक्झाम ओरिएंटेड असेल, तर तुम्ही मला जे इथं नंबर दिसत आहे, ओके, याच्यावरती नाही, ठीक आहे, इथं लिहितो मी वाटलं तर. माझा नंबर जो आहे 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा. ज्यांच्याकडे माझा जाऊन तुम्ही कॉलिंग टाईम घ्या, त्याच्यावरती मला बोलू शकता. पण त्याच्या आधी बुक लिस्टचा व्हिडिओ, स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ, सगळ्या गोष्टी बघणं अपेक्षित आहे. नुसता काहीच बघितलं नाही, हीच व्हिडिओ बघितला, इतर व्हिडिओ नाही बघितले, डायरेक्ट मेसेज केला, कॉलिंगचा टाइम घेतला, मग सर याला कुठलं पुस्तक वाचू, ऑलरेडी बुक लिस्टला टाकले, ते बघून घ्या. त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरे काही प्रश्न असतील, नक्की मेसेज करा, कॉलिंग टाईम घ्या, बोला. डायरेक्ट कॉल करू नका, कारण की एवढे कॉल येतात, डायरेक्ट कॉल रिसीव्ह करणं शक्य नाही. मेसेज करा, कॉलिंग टाईम घ्या, त्यावेळी 100% कॉल रिसीव्ह करेल. नाही केला तर कॉलबॅक पण करेल. पण ज्यांचा नंबर सेव्ह असतो त्यांना कॉलबॅक करायला थोडं सोपं जातं. त्याच्यामुळं तुम्ही 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव, तुमच्या पदवीचं नाव, तुम्ही कधी पास झालात, तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करतात, ओके, आणि तुमचा जिल्हा, ह्या डिटेल्स तुम्ही पाठवा. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट माझ्याकडे सेव्ह होईल, तुम्हाला माझे स्टेटस दिसतील. ओके, आणि त्या स्टेटसच्या माध्यमातून भरपूर काही गोष्टी डेली मी तिथे टाकत असतो. ओके, जनरल लाईफमध्ये असतील, परीक्षेच्या दृष्टीने असतील, सगळ्या गोष्टी तिथे टाकतो. ज्यांना दिसत नसतील त्यांनी त्या पाठवा. ओके, आणि अजूनही तुम्हाला काही बॅचेस वगैरे लावायचे असतील त्या जॉईन करा. पर्सनल मेंटरशिप तुम्हाला पाहिजे असेल, 1-to-1 शेड्यूल बनवून घ्यायचं असेल बॅचमधल्या विद्यार्थ्यांना, आपण ते बनवून घेतो. त्यांच्याशी कॉलवरती, मेसेजवरती तर प्रत्येकालाच बोलतो. कॉलवरती पण त्यांना जास्त पर्सनली पण टाइम देतो आपण. आता प्रत्येकाला फ्रीमध्ये कसं देता येईल, प्रत्येकाला फ्री मेंटरशिप हे देता येत नाही, पण काही प्रमाणात आपण दिवसभराचे कॉल, वीकली कॉल नक्कीच घेत असतो. ओके, त्याच्यामुळे हे फ्रीमध्ये आहे, हे गोष्टी पाठवा, स्टेटस तुम्हाला दिसेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.